घरातली सर्व कामे बाजूला टाकली आणि स्वतःची कामे हातात घेतली. खूप दिवसापासून हे ब्लाऊज मला शिवायला टाकायचे होते, पण त्याला काही जमतच नव्हते. आता संक्रांत पण आपली जवळ आलेली आहे, त्यामुळे ब्लाऊज शिवायला टाकायचं काम अगोदर हातामध्ये घेतलं. घरातली ग्रोसरी पण संपली होती, घरातलं साहित्य पण खरेदी करायचं होतं. त्यासाठी डी-मार्टला गेली आणि यावेळेस डी-मार्ट एवढं शांत होतं, काही जास्त रश नव्हती यावेळेस डी-मार्टमध्ये. पाहून आश्चर्यच वाटलं या गोष्टीचं. आणि त्याच्यामुळं आम्हाला का खूप सुंदर असं निवांत असं वस्तू पाहता आल्या. श्रावण या नाश्त्यासाठी इथे मी नमकीन्स घेतलेलं आहे. डी-मार्ट हे बोर्नव्हिटासाठी, सॉससाठी, बिस्किटसाठी, मॅगीसाठी खूप बेटर आहे. आणि प्लास्टिककडे कितीही नाही म्हणलं तरी आपल्या ह्या प्लास्टिककडे आपलं लक्ष जातंच, पण हे आरोग्यासाठी आपल्या काही हितकारक नाही आहे. त्यामुळे इथून पुढे मी आता प्लास्टिक तरी आता मी स्किप केलेलंच आहे. माझी आस्था राणी तर इथे बघा तुम्ही फ्रीजजवळ जाऊन थांबलेली आहे. तिला बहुधा इथे बहुतेक आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक्स खायचे असेल, पण मी तिला इथे काही ते घेऊ दिलं नाही, कारण थंडी एवढ्या जास्त प्रमाणामध्ये आजारी पडायची खूप अशी शक्यता आहे. इथे ड्रेसेस पण एवढे सुंदर सुंदर मिळतात ना, आणि खूप कमी रेटमध्ये इथे ड्रेसेस होते. पण मी काही ड्रेस काही घेतले नाही. मी ड्रेस ऑनलाईनच परचेस करते. खरं तर मला इथं कुशन कवर आणि पिलो कव्हर्सच घ्यायचे होते, पण त्याचा स्टॉक इथे जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल नव्हता. त्यामुळे मी ते स्किपच केलं. आणि इथं खाली आल्यानंतर असता तर काही माझं काही ऐकली नाही. तिच्यासाठी मला आईस्क्रीम हे खरेदी करावंच लागलं. आम्ही दोघी आईस्क्रीमची खूप जास्त प्रमाणामध्ये लवर आहोत. खूप आम्हाला आवडतं आईस्क्रीम. आम्ही दोघींनी मिळून इथं मस्त असं आईस्क्रीम एन्जॉय केलो. आणि आता थंडीमुळं आम्ही आजारी पडताल किंवा नाही पडताल याचा विचारही आम्ही काही केलेला नाही. त्याच्याच अलीकडे इथे ऑस्करवाडीची एक मिसळपाव आहे. इथल्या हा मिसळपावबद्दल आम्ही का खूप असं ऐकून होतो. हे शॉप खूप खूप दिवसापासून ओपन झालेलं आहे, पण इथे यायला काही जमतच नव्हतं. पण जेवढं जास्त प्रमाणामध्ये इथलं ऐकलं होतं ना, त्या मानाने इथली मिसळपाव ही काही जास्ती काही विशेष नाही आहे. आम्ही मिसळपाव इथं मस्त घेतली, एन्जॉय केली. आणि असताना मात्र इथे पावभाजी घेतली होती. आमची पेटपूजा ही झाली. आणि बाहेर आले की टाईम हा कुठे कसा निघून जातो ते कळतच नाही. घरी आले, फ्रेश झाले आणि मस्त असा आल्याचा गरमागरम चहा घेतला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.